दीपक मडवी आणि चंदन मुकादम मागच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसला होता. दीपकच्या बॅट मधून ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या, काय जबरदस्त लाजवाब फलंदाजी केली होती. अक्षरशः आग ओकली होती मैदानामध्ये दीपक मडवी या फलंदाजानं. तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला चंदन मुकादम आणि गोलंदाजीसाठी प्रशांत आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक चांगला गोलंदाज जॉयल पिंपळा संघाचा मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती प्रशांतनं. तो प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपक मडवी साठी. यावेळेस शॉपल क्रॉस झाले होते. चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ जातोय चेंडू. सीमारेषा पार. फरार 4 धावांसाठी सर्रेक फटका दीपक मडवीच्या बॅट मधून. फटका पहिल्या चेंडूवर आपली आक्रमकता सिद्ध करतोय दीपक मडवी हा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये जणू काही त्यांनी फलंदाजी केली होती, तीच फलंदाजी सुरुवात करतोय की काय. एक जबरदस्त फटका प्रशांत या गोलंदाजावर आक्रमण केलाय. नक्कीच चेंडूपेच गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होता प्रशांत यानं. पुन्हा एकदा प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय, परंतु मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जात आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार लागतोय दीपक मडवीच्या बॅट मधून. काय जबरदस्त फलंदाजी करते. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार येतात दीपक मडवीच्या बॅट मधून. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 8 या आकड्यावर. तर नक्कीच हा सामना जरूर मित्रांनो एक चांगला सामना पाहायला मिळेल, कारण जॉयल पिंपळा संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. एक नक्कीच दमखम दाखवत असतो, चांगली कामगिरी करत असतो हा संघ. एक चांगली कामगिरी करण्यामध्ये मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो. यावेळेस प्रशांत. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस चांगला क्लास दाखवलाय. काय जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय कव्हर रिजनच्या बाहेर. 4 धावांसाठी. विकेट दीपक साठी. सुरुवातीला शापल क्रॉस झाले होते आणि यावेळी चेंडू मात्र खेळून काढलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. सरळ 4 धावांसाठी दीपकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 18 धावा. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती स्वयंभू पायगाव संघाला, ती सुरुवात मात्र दीपक मडवीने करून दिले. दीपक मडवीच्या बॅट मधून देखील 18 धावा आल्यात. काय जबरदस्त लाजवाब फलंदाजी केली आहे या पहिल्या षटकामध्ये. खूप जास्त इम्प्रेस केलंय या फलंदाजानं, कारण ज्या पद्धतीने भन्नाट फॉर्म पाहिला दीपक मडवीचा. पहिल्या मॅच मध्ये देखील भन्नाट फॉर्म होता. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती दीपक मडवीनं. तब्बल 34 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 18 धावांचं योगदान देतोय आपल्या टीम साठी. तर नक्कीच यावेळेस मात्र एक प्रमुख गोलंदाज संघाचा मला तर वाटते महेंद्र कामणकर आलाय.
एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच या खेळाडूची ओळख आहे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर महेंद्रच्या काम माध्यमातून देखील सातत्याने चांगली कामगिरी होते. तो महेंद्र एक जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल परंतु समोर असेल चंदन मुकादम. महेंद्र राईट ओव्हर द विकेट. चंदन मुकादम साडी. मित्रांनो आपण पाहतोय आरडी 4440 चषक 2021 हे भव्य दिव्याचं आयोजन अर्थातच चेरोबा बी कोण यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. यावेळेस मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये शतरक्षक आहे थोडेसे फंबल झाले तोपर्यंत एकच धाव. कारण इथे पाहिलं आपण आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि काय जबरदस्त फटका सजवला होता. चंदनच्या बॅट मधून कलात्मक क्रिकेटचा आविष्कार दाखवला होता. शास्त्रीय पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारच्या फटक्याची ओळख देखील आहे. कव्हर ड्राईव्ह पाहिला चंदनच्या बॅट मधून आणि चंदनकडे क्लास आहे. अशा प्रकारे फटके तो सातत्याने खेळत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. महेंद्र कामनकर राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल दीपक मडवी. खोलवटामध्ये चेंडू होता. यावेळेस मात्र महेंद्रनं दीपकचा टास ओळखला होता. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे आता मात्र महेंद्र कामनकर या गोलंदाजानं. कारण तुम्हाला गोलंदाजी करत असताना फलंदाजाचा माइंड रीड करणं गरजेचं असतं आणि यावेळेस मात्र महेंद्रनं ओळखलं होतं दीपकचा टान्स आणि ज्या पद्धतीने चेंडूच्या हाताळणी केले काय लाजवाब चेंडू हाताळलाय महेंद्र कामनकर या गोलंदाजानं. रिव्हर्सचा फटका यावेळेस इनटू द गॅप. चेंडू मात्र जातोय तडमन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा आणि सरक फटका दीपकच्या बॅट मधून आलाय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 या आकड्यावर. काय जबरदस्त क्लास दाखवलाय. का मला रिव्हर्स शॉटचा किंग म्हटलं जातं. का मला या फटक्यासाठी ओळख दिली आहे हे देखील दाखवत असताना दीपक मडवी हा फलंदाज. तर नक्कीच मैदानाच्या एंट्री करत असताना गाडी आहे त्या गाडी मित्रांनो अडचण असेल तर आपण थोडासा क्रॉस करायचं आहे कारण खेळाडूंना त्रास होतोय. 4 व्हीलर गाडी तिथे आहे ती गाडी थोडीशी बाजूला करायची आहे कारण त्या गाडीमुळे खेळाडूंना मैदानामध्ये खेळ करताना थोडासा त्रास होतोय. सो प्लीज प्रेक्षक मायबाप वर्ग आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. महेंद्र कामनकर च्या विरुद्ध आक्रमण केलंय मात्र दीपक मडवीनं यावेळेस पेस गतीमध्ये परिवर्तन वैविध्यपूर्ण विविधता कलात्मक क्रिकेटचा आविष्कार सादर करतोय यावेळेस महेंद्र कामनकर. काय जबरदस्त नाटकीय क्रिकेट पाहायला मिळतोय. एक चेंडू निर्धाव झाल्यानंतर एक चांगला फटका त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तर नक्की जेव्हा दोन चांगले फलंदाज एकमेकाविरुद्ध भिडत असतात ना तेव्हा तुम्हाला अशाच प्रकारचा क्रिकेट खेळायला मिळतो आणि तो क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा महेंद्र रिव्हर्सचा फटका यावेळेस मिस टाइम फटका आणि यावेळेस मात्र दीपक मडवी बॅक टू द पेविलन. पहिला हादरा बसलाय स्वयंभू पायगाव संघाला. तदनंतर दीपकला ठाऊक होतं का आता मला थोडासा अनपेक्षित उचली असणारा चेंडू असेल. दीपक तयार सुद्धा होता परंतु चेन द पेस गतीमध्ये परिवर्तन. चेंडूची उंची जास्त होती परंतु चेन द पेस गतीमध्ये परिवर्तन स्लोअर चेंडू हाताळला होता. मिस टाइम फटका शॉट थर्डमॅनच्या दिशेने कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये शतरक्षक आणि दीपक मडवी सारखा एक मोठा हादरा बसलाय स्वयंभू पायगाव संघाला. दरम्यान नवीन फलंदाज जितू गवली आलाय. समोर असेल महेंद्र कामनकर राईट आर्म ओव्हर द विकेट. जितू साडी पहिलाच फटका विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका चेंडू हवे त्या परंतु शतरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. अक्षय चांगला एफर्ट्स लावते परंतु चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते जितू गवलीच्या माध्यमातून कारण भरधाव शरीरयष्टीचा असलेला खेळाडू परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप छान आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 या आकड्यावर. तर नक्कीच या षटकामध्ये नक्कीच कौतुक करावं लागेल महेंद्र कामनकरचं. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं दीपक मडवी अक्षरशः बरसला होता. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं होतं. दीपक मडवी या फलंदाजानं 18 धावा केल्या होत्या परंतु षटक क्रमांक दुसरं टाकत असताना महेंद्र कामनकरनं अक्षरशः इम्प्रेस केलंय. 7 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण गडी दीपक मडवीला बाद केलाय.
एक चांगली गोलंदाजी कमबॅक करणं खूप गरजेचं होतं जॉयल पिंपळा संघाला आणि मात्र रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती महेंद्र कामनकर या गोलंदाजानं आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय दीपक मडवीला. 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 25 धावा. येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगले धावा करावे लागतील पायगाव संघाला, कारण जॉयल पिंपळा संघ देखील खूप चांगला संघ आहे, चांगली फलंदाजी आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली नक्कीच महेंद्र आणि अतुल जरूर फेल झाला असला, परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहिलं वैभवचा खेळ, काय जबरदस्त आक्रमकता ठासून भरली होती पहिल्या मॅच मध्ये ती त्यांनी दाखवली होती. परंतु त्याच पद्धतीने स्वयंभू पायगावचा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. गोलंदाजीचा दर्जा देखील खूप छान आहे या संघाकडे आणि तो बॅटल मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. तो जॉयल स्पोर्ट पिंपळा संघ, सो प्लीज कमी वेळ खर्च करा. या मॅच साठी आपण पंच पाहतोय राजेश पाटील, आपण पंच मुख्य भूमिकेमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुट पंच पाहायला मिळालाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मधून शतरक्षक येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जातील. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 या आकड्यावर. इथे मात्र चंदनने सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. एक आपल्या समोर पाहिला दिग्गज फलंदाज जितू गवळी आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झालाय चंदनचा. एक स्ट्राईक रोटेट केली आहे आणि यावेळेस स्ट्राईक एंडला असेल जितू गवळी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. साहिल आलाय षटक क्रमांक 3 टाकत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे साहिल या गोलंदाजाची. गोलंदाजीसाठी सज्ज साहिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिवर्सचा फटका आणि यावेळेस काय लाजवाब फटका. चेंडू जातोय थर्ड सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. धावेनं जितू गवळी देखील आक्रमकता सिद्ध करतोय. मला मात्र आता आक्रमकतेने खेळ करायचा आहे. आतापर्यंत 6 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. बाद होण्यापूर्वी दीपक मडवीने देखील आपल्या संघासाठी 22 धावांचं योगदान दिलं होतं. खूप चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र चंदन आणि जितू एक चांगली कामगिरी करतायत आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा साहिल. राईट ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय चेंडू. एक चांगल्या प्रकारे चेंडू हाताळणी करतोय. स्लॉक स्वीप करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. एक चांगल्या प्रकारे चेंडूची हाताळणी केली साहिल या गोलंदाजानं. एक निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. एक खूप चांगला क्रिकेटचा खेळ मित्रांनो आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये. अक्षरशः वेळ लावून सोडलंय या क्रिकेटनं आणि क्रिकेटचा वेळ मित्रांनो आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा साहिल. यावेळेस मात्र एक चांगला फटका ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक होते, त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण केलं गेलंय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 31 या आकड्यावर. 32 या आकड्यावर 31 धावा झाले. थोडीशी चुकीची दुरुस्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. साहिल. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. अलाउंड कापेट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. डीप मधून शतरक्षक आहे त्या ठिकाणी वैभव आहे. चांगल्या प्रकारे चेंडूचे शतरक्षण करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेत. तर नक्कीच मागच्या 2 षटकाचा आपण विचार केला तर मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय स्वयंभू पायगाव संघाला, कारण ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय चौफेर फलंदाजी केली होती दीपक मडवीनं तब्बल 18 धावा कुठून काढल्या होत्या. पुन्हा एकदा साहिल. राईट अमोर तो विकेट जितू गवळीसाठी. विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. बॅटची एज लागली आणि त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि यावेळेस मात्र जितू गवळीला परतावं लागेल. बसलाय स्वयंभू पायगाव संघाला या मॅच मध्ये. जितू गवळी मात्र स्वस्तामध्ये बाद होतोय. एक चांगला फलंदाज आहे. याही मॅच मध्ये थोडासा अपयशी ठरतोय, कारण संघाला गरज होती जितू गवळीच्या फलंदाजीची, परंतु नवीन फलंदाज नितीन मुकादम आलाय. नितीनने मागच्या मॅच मध्ये मात्र 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना एक चांगला फटका षटकार त्याच्या बॅट मधून आला होता आणि सामना मात्र आपल्या बाजूने झुकावला होता. तो नितीन मैदानाच्या आतमध्ये. चंदन आणि नितीन ही एक जोडी मात्र आता या चांगली फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. फलकावर धावा झालेत त्या 32 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना स्वयंभू पायगाव संघानं फलकावर धावा केले त्या 2 बाद 32 धावा.
दरम्यान षटक क्रमांक 4 गोलंदाज आपण पाहतोय. रोशन आलाय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज असाल आणि स्ट्राइक एंडला चंदन मुकादम. चंदनला मात्र आता चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र कधीपासून कंट्रोल होता चंदनचा फलंदाजी नियंत्रण होता. एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रोशन राईट ऑफ द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न मिडविकेट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून 2 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. नितीन मुकादम एक चांगला फलंदाज बाद होतोय. धावा कंप्लीट केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नितीन मुकादम सारखा एक चांगला फलंदाज धावबादच्या स्वरूपात दुर्दैवरित्या बाद होतोय. कारण इथे नितीनला स्ट्राईक हवी होती आणि ते स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात बाद झालाय. कारण चांगली फटकेबाजी तो सातत्यानं करत असतो स्वयंभू पायगावचा विचार केला तर, पण इथं मात्र धावबादच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज धीरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. धीरज मडवी परंतु काय जबरदस्त गोलंदाजी करते. रोशन षटक क्रमांक 4 टाकत असताना आपल्या संघासाठी स्लॉग वरचं षटक आणि या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा आणि इथे देखील मात्र नक्कीच चांगला क्रिकेट पाहायला मिळेल या षटकामध्ये. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबांचं युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार रोशन राईट ऑफ द विकेट. धीरज मडवीसाठी यावेळेस मात्र चांगला फटका लॉंग क्षेत्रामध्ये खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामधून चेंडू मात्र फर्रार होते. सीमा रेषा पार 4 धावांसाठी धीरजच्या बाट मधून आलाय हा चौकार. मधून आलाय. 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 या आकड्यावर. एक जबरदस्त फटका आलाय धीरजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रोशन राईट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू या सिटीचं वाईट पंचधुन्या समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे. फलकर धावा झाले ते 39 धावा. इथे मात्र गोलंदाज दिशा भरकटतो. वेगामध्ये वाढ करण्याचा जरूर प्रयत्न झालाय परंतु दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस बेगीट करण्याचा प्रयत्न शरीरापासून चेंडू दूर पाहायला मिळाला. यावेळेस मात्र दिशा चांगली आहे. लेन देखील खूप छान आहे. अचूकपणा पाहायला मिळाला. यावेळेस या चेंडूवर ॲक्युरेसी पाहायला मिळाली. खूप छान पद्धतीने आता मध्ये चेंडू हाताळला रोशन या गोलंदाजानं. धीरजला मात्र मोठे फटके मारायचे. त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं असेल आपल्या टीमसाठी आणि तो सातत्यानं प्रयत्न करत असताना धीरज मडवी पुढचा चेंडू होता. यावेळेस मात्र कव्हरेज खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस मात्र धीरज मडवी देखील बाद झालाय. मात्र फायदा घेता आला नव्हता धीरज मडवीला आणि त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये जबरदस्त झेल घेतला गेलाय आणि धीरज मडवी बॅक टू द पॅव्हिलियन एक आणखीन एक हादरा बसलाय स्वयंभू पायगाव संघाला. धीरजच्या रूपानं चंदन मुकादम स्ट्राइक एंडला असेल. गोलंदाजीसाठी सज्ज असेल रोशन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोशन आपल्या षटकासाठी पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला. बॅटची एज लागली आहे.
तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 40 या आकड्यावर. नक्कीच मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण जास्त धावाचा टोटल उभारला होता. 56 धावा चेस करत असताना एक चांगल्या पद्धतीनं स्वयंभू पायगावनं केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये थोड्याशा धावा कमी येताना पाहायला मिळाल्या. कारण दीपक मडवी थोडासा बाद झाला, लवकर बाद झाला. 22 धावा त्यांनी देखील केल्या. यावेळेस मात्र खराब फलंदाजी आणि काय लाजवाब गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. रोशनने इम्प्रेस केलंय, कारण स्लॉगवरचं षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये काय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये मी तर म्हणे 8 धावा खर्च केल्यात. तर नक्कीच या मॅचच्या समरीकडे आपण गेला तर पहिल्या षटकामध्ये प्रशांत याने 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं टाकत असताना महेंद्रनं काय लाजवाब कमबॅक केलं होतं. त्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि साहिलने देखील 7 धावा खर्च केल्यात. आणि त्यानंतर रोशन आला होता स्लॉगवरच्या षटकामध्ये, अक्षरशः इम्प्रेस केलंय आणि त्याने देखील 8 धावा खर्च केल्यात आपल्या टीमसाठी. एकंदरीत फलकावर धावा झाले 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय जॉईल पिंपलास संघासमोर. तर नक्कीच यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध 15 मारुती कालेर या दोन संघामध्ये. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध 15 मारुती कालेर. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार आणि बंद्रा मारुती कालेर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. तर नक्कीच निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध बंद्रा मारुती कालेर या दोन संघामध्ये. तर निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघानं. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघ एक जबरदस्त संघ आहे बंद्रा मारुती कालेर संघ. अनेक कित्येक वर्ष झाले भिवंडी क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. तर त्यांच्या विरुद्ध किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल त्या टीमला? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत की त्यांचा वापर तुम्ही पुरेपूर करणार? कारण आउटफील्ड पाहिली या मैदानामध्ये फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे. इतर जर अचूक टप्पा तुमच्याकडे ॲक्युरेसी असेल, चांगला अचूकपण असेल गोलंदाजीमध्ये, तर तुम्ही चांगली प्रकारे कामगिरी करू शकता. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत? सुदर्शन आहे, मयूर आहे, साहिल आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. तर आपण थांबायचं आहे. तर बंद्रा मारुती कालेर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल हारलात. आपल्याला यावेळेस प्रथम फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना किती धावा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर तुमचा संघ चांगला ताकदवान संघ आहे. नक्की तो नंदन पाटील सारखा एक चांगला फलंदाज तुमच्या टीम मध्ये असणार आहे, पण आज या सामन्यासाठी नसणार आहे तो. तर नक्कीच तुम्ही किती धावा करणार आहेत? 55 ते 60 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. 55 ते 60 धावा करण्यासाठी तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत? फलंदाज तर चांगलेच आहेत, पण सर्वच प्लेयर चांगले आहेत. त्यांच्याकडून सर्वांकडून आपल्याला म्हणजे मला तर 100% अपेक्षा आहे की त्यावेळी चांगला खेळ करून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा. आयोजन कसं वाटतंय? चिरोबा बी कोण यांच्या माध्यमातून आयोजित केलेली बीसीए ही मान्यता प्राप्त RD 444 चषक 2021 आयोजन कसं वाटतं? मैदान तर एक नंबर आहे आणि आयोजन पण चांगलं आहे आणि इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आम्ही आभार मानतो. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. तर दोन्ही कर्णधारांना थांबायचं. आपण पाहतोय आपल्या समोर RD 444 चषक 2021 पाहतोय. सिग्नेचर बोर्ड आहे. जो संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करेल त्यांची सिग्नेचर मात्र नक्कीच या बोर्डवर घेतली जाईल, एक आठवण म्हणून या स्पर्धेची.
तर बंद्रा मारुती कालेरचे संघाचे कर्णधार सिग्नेचर करत असताना आपण पाहतोय. तसेच सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार आपण पाहतोय. एक जबरदस्त अशी संकल्पना आहे चषकाच्या माध्यमातून. दरम्यान नाणेफेचा कॉल जिंकलाय न्यू सिद्धिविनायक अंजूर संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि बंद्रा मारुती कालेर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या मॅच मध्ये. इथे मात्र आपण सामन्याकडे पहिला चेंडूवर सुरेख फटका बेलकावले चेंडूला काऊ कॉर्नरच्या वरतून उत्तुंग A1 क्वालिटीचा हा षटकार. एक्केचाळीस धावाचं टार्गेट आहे आणि महेंद्र कामणकर तर पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना कामणकर 3 नंबरवर होतोय आणि षटकरांनी मात्र डावाची सुरुवात करतोय. अजून एक चांगला फटका. यावेळेस मात्र प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑन बाउंड्रीकडे दीपक मडी तिथे मात्र सज्ज आहे आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज महेंद्र कामणकर. धावसंख्या 7. 10.25 सरासरी इथे मात्र पार करावी लागेल जॉयल स्पोर्ट पिंपला संघाला. आपण हा जो सामना पाहतोय मित्रांनो सेंबू स्पोर्ट पायगाव विपक्ष जॉयल पिंपलास दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला. यास मात्र बॅकफुटला जाऊन मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. परत डीप मिड ऑन चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे जातोय. दीपक अतिशय वेगात चेंडू येतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करतोय रमाकांत. धावसंख्या 8. चांगली सुरुवात पाहतोय आपण. विकेट जरी प्राप्त केला असेल पण त्यानंतर मात्र आक्रमण करतोय महेंद्र कामणकर. गोलंदाज सज्ज होताना नितीन संगणेकर रायटामधून विकेट. यास पात्र कट केलंय. सुरेख फटका बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीकडे चेंडू निघून जातोय अतिशय वेगात. सीमा पार अतिशय अप्रतिम चौकार. कालेर या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या बाजूने गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. जेव्हा सामना संपेल तेव्हा मात्र सिद्धिविनायक अंजूर संघाचा संगणक आपण एका लाईननी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. याच पात्र पुल केलाय. पॉवरफुल होते का पाहायचंय. मिड विकेट. ओ अतिशय अप्रतिम झेल. सुरेख झेल पाहतोय आणि महेंद्र कामणकर बाद होतोय. जेव्हा आपण सातत्याने पाहतोय असे झेल घेता येत नाहीये तर हातात चेंडू चिपकतोय. त्याच प्रकारे पाहिला आपण हवेत पूर्णपणे अनुमान घेऊन हवेत झेपावलाय आणि एका हातात हा झेल टिपलाय. सुरेख झेल आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय महेंद्र कामणकर. दुर्दैव म्हणावं लागेल महेंद्र कामणकर यांचं. ज्या प्रकारे एका चांगल्या झेलवर हा फलंदाज बाद झालाय. असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश करेल पण ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज नितीन. यानंतर जो सामना होणार आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर
आणि असं वाटतं की या संघामध्ये आपण सचिन पाटील यांना सुद्धा खेळताना पाहणार आहोत. निश्चित दूर जर नजर टाकली आपण सिद्धिविनायक अंजूर संघामध्ये आपण सचिन याला सुद्धा पाहू शकता. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी इथं मात्र दीपक मडवी ज्यांनी आज अतिशय चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाहिलं आपण परत एकदा 22 धावाची खेळी साकारली होती आणि पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पण इथं मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर इथं मात्र 12, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावाचं टार्गेट स्वीकारताना इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 18 चेंडूमध्ये 29 धावाची आवश्यकता आहे. म्हणजे राजू पाटील जर पाहिलं पण सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये सोपं आणि अवघड म्हणता येत नाही आहे. दीपक फिरकीचा मारा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी दूर यांच्या टोकाकडनं. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित टायमिंग करता आला नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र रमाकांत पूर्ण करतोय. व्यक्तिगत रमाकांत 3 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती आता मात्र 14. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावाचं टार्गेट आहे जॉयल स्पोर्ट पिंपला संघासमोर. अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली का शेवटच्या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर मात्र काय सुरेख गोलंदाजी महेंद्र, त्यानंतर साहिल आणि अंतिम षटकामध्ये रोशन. या सामन्यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्रामती कालेर अशी लढत पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र गावदीसपूर डोवली आणि पवनपुत्र वडपे हे 2 संघ आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना खेळेल. आजच्या दिवसातला वरच्या गटातून जर पाहिला पण दुसऱ्या फेरीतला सामना पण पाहतोय. पायगाव विपक्ष पिंपलास अशी लढत पाहतोय आपण. 41 धावाचं टार्गेट उभं केलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये 12, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर दीपक. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सपकन वेगात निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये सुद्धा दीपकच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय. इथून सामना जिंकण्यासाठी अजून जर विचार केला आपण जवळपास 27 धावीची आवश्यकता आहे आणि 16 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. RD 444 ट्रॉफी 2021 ड्राईव्ह केल्या चेंडूला. टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक नव्हती. फक्त आणि फक्त शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव खर्च करतोय चेंडूवर दीपक. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना ती 15. VIP डायव्हर पाहू शकता आपण या स्पर्धेचे सर्वेसर्वा विजयदादा मात्रेसाहेब विद्यमान भिवंडी पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि चिरोबा स्पोर्ट कोणगाव 20 संघाचे सर्वेसर्वा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आहेत आणि खूपच चांगली कामगिरी मग राजकारण असो की गावाचा विकास असो की मग खेळाच्या माध्यमातून कोणगावसाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. दीपक सज्ज होताना चांगला चेंडू दांडी गोल करतोय. अजून एक विकेट प्राप्त करतोय पायगाव संघ. 3रा फलंदाज बाद पिंपला संघाचा. गावदी स्पोर्ट ओली संघात सुद्धा आगमन झालेले आहे. तर विनंती असेल वंडरबॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील यांचं जर आगमन झालं असेल तर जयेश यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. खूप मोठं नाव आहे आणि या भिवंडी ग्रामीण क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो की मात्र व्यावसायिक क्रिकेट असो, एक असा एकमेव खेळाडू की भिवंडी तालुक्याचं नाव ज्यांनी खूप मोठं केलंय, गाजवलंय आणि अजून गाजवतोय. एक आदर्श व्यक्तिमत्व, ओली गावाचा रत्न म्हणून त्याची खरी ओळख आहे. आणि निश्चित त्यांचं जर आगमन झालं असेल मी आयोजकाच्या माध्यमातून जयेश पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. सामना एक रंगता स्थितीकडे नेताना पाहतोय आपण दीपक मडवी. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 26 धावेची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. अजून सामना संपला नाही हे दाखवतो इथे मात्र गोलंदाज दीपक. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट, थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षण ऑफसाईडचं पाहतोय आपण
आणि लॉंग ऑफ बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक ऑनसाईडकडे जर पाहिला आपण स्कोर लेग मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग लेग. अतिशय चांगला चेंडू परत एक आणि चेंडू खाली जातोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर चितू. अतिशय सुरेख षटक हाताळताना फक्त 41 धावा आहे आणि असं वाटतं की खूप मोठं टार्गेट उभं केलंय पिंपळा संघासमोर. सुरुवात अप्रतिम झाली होती. यास मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं. स्कोर लेगच्या ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त एक सिंगल अजून खर्च करतोय. अतिशय चांगलं षटक इथे मात्र दीपक यांनी हाताळलंय आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय की आपण 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून 25 धावेची अजून आवश्यकता असेल जॉयल स्पोर्ट पिंपळा संघाला सामना जिंकण्यासाठी. पवनपुत्र स्पोर्ट वडपे आणि त्यानंतर गावदी ओवली आणि यानंतर जो सामना होणार आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्रामूर्ती कालेर अशी लढत पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि हे सामना जिंकण्यासाठी 25 असं समीकरण आपण पाहतोय. इथं मात्र सामना रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीतल्या दिवसातला पहिला सामना. काल जे 2 संघ क्वार्टरमध्ये प्रवेश केलेले तो क्वार्टरचा सामना आजच होणार आहे आणि आज सेमीफायनलचा सुद्धा सामना होणार आहे. म्हणून प्रत्येक संघाने वेळेचं भान ठेवायचं आहे आणि आयोजकाला सहकार्य करायचं आहे. RD 440 ट्रॉफी 2021 आयोजन पाहतोय आपण. GCA चे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील साहेब याच्याच नावाने ही आपण ट्रॉफी पाहतोय. आयोजक चिरवा स्पोर्ट कोणगाव बी आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य भिवंडी विजयदादा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोणगावच्या ऐतिहासिक मैदानावर एक अतिशय चांगली आपण ट्रॉफी पाहतोय. लेग ब्रेक चेंडू करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना दोन्ही अनुभवी गोलंदाज पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये दीपक आणि आता मात्र जितू. पहिला चेंडू लेग ब्रेक थोडीशी आठवण झाली ज्या प्रकारे चेंडू हाताळणी करतोय आणि हवेत डिलिव्हर करताना शेनवारची आठवण होते. यावेळेस पाहता सुरेख फटका. काय क्लास दाखवलाय. कव्हरच्या वरतून षटकार. सर्व विजयदादा म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव विहोम यांना आपण पाहू शकता. तर अतिशय क्लास शॉट पाहिला आपण. चेंडू एवढा खराब नव्हता. राजू पाटील पण काय शॉट बनवलंय. इनसाइड आउट फटका पाहिला आपण. जागा बनवली आणि क्लास ऑन द रेच्या स्वरूपात हा फटका खेळला गेलं. कव्हरच्या वरतून डोळ्याची पारडे फिरवणारा फटका होता आणि या सामन्यातला सर्वात चांगला शॉट पाहिला आपण. इथं मात्र रमाकांतच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा हा षटकार होता आणि असे फटके क्वचित पाहायला मिळतात ज्या प्रकारे आपण रमाकांतच्या बॅटमधून हा षटकार निघाला होता. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 23. आता मात्र विजयाकडे हळूहळू वाटचाल करताना पाहतो आपण जॉयल पिंपलाचा संघ. कारण की एका षटकामध्ये तुम्हाला फक्त 2 मोठे फटके मारायचे होते आणि दुसऱ्या चेंडूवर एक मोठा षटकार ठोकलाय इथं मात्र रमाकांत यांनी. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 18 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज जितू. विकेटची प्रतीक्षा असेल. सफल झालंय पण लाईन कुठे हे चेक करतील पंच पाहतोय आपण आणि चांगला चेंडू इथं मात्र पाहतोय आपण मध्ये अष्टीच्या वरतून निघून गेलाय. छान कमबॅक वापसी छान करतोय गोलंदाज जितू. सामन्याची पंच पाहतोय आपण. मेन पंच राजीवजी पाटील. जितू सज्ज होताना अजून एक चांगला चेंडू. हा चेंडू वेगवान टाकला होता. परिवर्तन पाहायला मिळालं थोडंसं व्हेरिएशन मध्ये. धीम्या गतीचा पहिला चेंडू त्यानंतर मात्र वेगवान चेंडू हाताळतोय आणि त्यावर मात्र बीट होतोय फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर जर पहिले आपण 23. अजून सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता आहे आणि 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय छान गोलंदाजी. षटकार जरी दिला असेल पण मात्र त्यानंतर 2 निर्धाव चेंडू टाकून कमबॅक वापसी खूप छान करतोय गोलंदाज जितू. अनुभव खूप मोठा आहे आणि अनुभवाचा फायदा आपल्या संघाला देताना यास्पता फुलटॉस बनवलंय. चिप केले चेंडूला. लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 24. सामना जिंकण्यासाठी अजून मात्र 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 17 कुठल्या संघाला होईल खतरा पाहायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 त्यानंतर मात्र दीपक याने अतिशय चांगला टिचून मारा केलाय. फक्त 4 धावा खर्च केलाय. एक गडी बाद केलाय आणि त्यामध्ये जितू यांचं चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय.
5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 1 षटकार आणि 2 निर्धाव आणि 1 सिंगल. सुरेख गोलंदाजी. याच पात्र उडवले चेंडूला हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परतीचा प्रवास करावा लागेल, विकेटची आवश्यकता, विकेट प्राप्त करतोय गोलंदाज जितू. एका क्षणी असं वाटलं होतं की 41 धावाचा टार्गेट जो आहे तो महेंद्र कामणकर ज्या प्रकारे 3 चेंडूचा सामना केला होता, 11 धावा पटकावल्या. त्यानंतर मात्र अजून एक षटकार खेचण्याच्या नादामध्ये काऊ कॉर्नरवर एका चांगलं झेल टिपल्या गेलं आणि तिथं मात्र महेंद्र कामणकरची खेळी संपुष्टात आली. आणि त्यानंतर मात्र पाहतो की संघर्ष करताना जॉयल स्पोर्ट पिंपळा संघाला आपण पाहतोय मयूर यांच्याकडून सुद्धा अपेक्षा होती, पण लागोपाठ दुसऱ्या सामन्यात मयूर डावखुरापर्यंत फ्लॉप गेले आणि आता मात्र रमाकांत यांच्यावर खूप मोठी अपेक्षा असेल, ज्यांच्या माध्यमातून एक षटकार निघालेला आहे. आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर रमाकांत 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, त्यासाठी त्यांनी तब्बल 8 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 11 धावसंख्येवर रमाकांत खेळपट्टीवर आहे. 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 17 धावीची आवश्यकता आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचा कुठला गोलंदाज येईल? चंदन येतोय, एक चांगला अनुभवी गोलंदाज चंदन यांच्याकडे चेंडू सोपवलं एक संगणक नितीन यांनी आणि त्यावर खरा उतरेल का? इथं मात्र चंदन रोकच्या 17 ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. यानंतर लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा संगणक. आपण शतरक्षण लावण्यासाठी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना तेव्हा मात्र आपण एका लाईननी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. सामना कुठलाही संघाने जिंको, मात्र जेव्हा मैदान सोडता येत ना आपण तेव्हा मात्र हस्त आंदोलन करणं गरजेचं आहे. दोन्ही संघाला ही महत्त्वपूर्ण सूचना आहे, पायगाव आणि पिंपळा संघाला. 6 चेंडू 17 असं समीकरण आहे. सामना जिंकण्यासाठी 41 धावा रोखताना अतिशय अफलातून कामगिरी पाहायला मिळाली आतापर्यंत. पाहतोय आपण दीपक, त्यानंतर मात्र जितू आणि आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी चंदनकडे चेंडू सोपवलाय. रोकाच्या 17 मात्र स्ट्राईकवर असेल तो रमाकांतकडे. खूप चांगली अपेक्षा आहे संघासाठी की हा खेळाडू चांगला आहे आणि ह्या 17 धावा पूर्ण करेल का आपल्या संघासाठी. चंदन दूर आणि त्या टोकाकडनं शतरक्षण पाहूया आपण. बॅकवर्ड पॉईंट थोडा गलीवर आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण बॅकवर्ड स्कोर लेग मिडविकेट लॉंग ऑन. पहिला चेंडू सुरेख फटका आहे, सरळ बॅटने फटका पाहतोय आपण, पण क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करता आलं नाही. दीपक मात्र अतिशय वेगात चेंडूवर येतोय. भिंत आहे पायगाव संघाची जर पाहिली आपण. सुरेख रिटर्न करतोय फक्त आणि फक्त एक सिंगल. या पहिल्या चेंडूवर 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 16 धावीची आवश्यकता आहे. स्ट्राईकला फलंदाज येईल आता मात्र सुनील. 5 चेंडू 16 असं समीकरण आपण पाहतोय. हा सामना जिंकण्यासाठी जॉयल स्पोर्ट पिंपळा संघाला गोलंदाज चंदन राईट मारतो विकेट. पुलचा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा आहे. अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. पाटील जर पाहिला आपण सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व पाहतो आपण. स्वयंभू स्फोट पायगाव संघाचं ज्या प्रकारे 41 धावा, या विकेटवर जास्त धावा नाही आहेत, पण पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा, 2 गडी बाद. त्यानंतर मात्र खास षटक हाताळलं गेलं तो म्हणजे दीपक मडवी यांच्या माध्यमातून 4 धावा खर्च करून एक मूल्यवान विकेट प्राप्त केले. त्यानंतर मात्र जितू यांनी सुद्धा 8 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केले आणि चंदन मात्र दुसऱ्या चेंडूवर एक विकेट प्राप्त करतोय. थोडंसं मात्र बॅकफुटला पाहतोय आपण. येणाऱ्या इथून मात्र 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी अजून 16 धावीची आवश्यकता आहे. या चेंडूवर षटकार किंवा चौका ठोकावं लागेल. अजून एक चांगला चेंडू, बॅटची कड विकेट किपरच्या हातात. अजून एक फलंदाजाला परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. या षटकामध्ये दुसरा फलंदाज बाद.
ज्या प्रकारे सिनियर खेळाडू होते जितू दादा आणि दीपक मडवी यांच्यासाठी. आणि खूप संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे. राजू पाटील जर पहिला आपण या षटकामध्ये चंदन यांनी खरोखरच पिंपळा संघाच्या फलंदाज चंदन लावलेलं आहे. ज्या प्रकारे तिकट मारा आपण पाहतोय चंदन यांच्या माध्यमातून हॅट्रिकवर येतोय. हॅट्रिक पूर्ण करेल काय, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय चंदन हा गोलंदाज. 3 मध्ये आता मात्र सामना जिंकण्यासाठी 16 म्हणजे 3 मोठे फटके मारावे लागेल पिंपळा संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रशांत. अतिशय चांगला चेंडू, फाईन ग्लान्स, चेंडू कुठं ब्रश झालाय पाहायचंय. चेंडू मात्र फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलंय. सीमा पार हा चौकार. 2 चेंडू 12 असं समीकरण आहे. सामना अजून संपला नाहीये. लागोपाठ 2 चेंडूवर 2 जर मोठे षटकार ठोकले तर सामना इथे मात्र पिंपळा संघ जिंकू शकतोय. पण इथून मात्र फक्त 1 चेंडू डॉट करायचंय चंदन याला. 2 चेंडू 12 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी पिंपळा संघाला. कुठंतरी पिंपळा संघ मला वाटतं की महेंद्र कामणकर या खेळाडू अवलंबून असतोय आणि प्रत्यक्ष एकदा सिद्ध झालंय की जेव्हा महेंद्र कामणकर बाद झाले आणि निश्चितच संघाची पडझड सुरू झाली. यास मात्र उडवलंय, किती लांबी आणि किती उंची आहे, पण दीपक सज्ज होते. अप्रतिम झेल आणि अजून एक फलंदाज फेल. फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू आहे आणि 41 धावाचं लक्ष्य सुरक्षित केलंय गोलंदाजांनी. अतिशय अप्रतिम आणि दांडी गोल. आणि या षटकामध्ये पाहतोय की आपण 4था विकेट प्राप्त करतोय. चंदन थोडासा कठीण आहे इथं मात्र सामनावीरचा पुरस्कार सुद्धा काढणं, कारण की पाहतोय आपण लो स्कोरिंगचा सामना आहे आणि चंदन यांनी या षटकामध्ये 5 धावा देऊन 4 गडी बाद केले. पण त्या ठरलेल्या सामन्यातला आमचे गुणलेखक आम्हाला सांगताय की ज्यांनी 4 विकेट प्राप्त केली तो म्हणजे अंतिम षटकाचा ज्यांनी हाताळलाय तो म्हणजे चंदन ठरतोय सामनावीर. चला एका लाईननी मैदानात जायचंय. हार्डलक महेंद्र कामणकर ऑल टीम. तर आपण निश्चित महेंद्र कामणकर हार्डलक शुभेच्छा द्यायच्या प्रति संघाला. ज्या प्रकारे आपण चांगला खेळ दाखवलाय आणि कुठेतरी आपला प्रयत्न अपुरा पडलाय आणि आपण